मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत सुरेश, तर माफ करा सचिन आणि मयूरची जोडी पाहायला मिळते. सचिन यांच्या बॅटमधून मात्र पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार केला गेलाय. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळलेला हा फटका. प्रेमानंद पहिला चेंडू या ठिकाणी चांगला खेळलाय. एक धाव झाली आहे धावफलकावरती. यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉलला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर फक्त चेस करत राहील. आउटफील्ड घेऊन जाईल त्या चेंडूला सीमा पार. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक पारंपरिक क्रिकेटिंग बुक फटका. कव्हर ड्राईव्ह, चौकार, 4. चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा प्रेमानंद होत आहेत सज्ज. आतापर्यंत 9 वरती येऊन पोहोचले. सर्व संघ नायकांना विनंती आहे चेंडू नंतर ज्याचा कोणाचा चहा कॉफी यावेळेला मात्र पदललित दाखवून खेळलेला फटका. 4 सेक्शन आपण बंद करत आहोत पुढील 10 मिनिटांमध्ये. 4 चहा कॉफी दॅट इज हाय टी येऊन त्याचा आस्वाद घ्यावा. अदरवाईज एक 10 मिनिटांमध्ये आपण चहा आणि कॉफी सेक्शन बंद करत आहोत. कृपया 10 मिनिटांमध्ये येऊन त्याचा आस्वाद घ्यावा. ज्यांनी कोणी चहा किंवा कॉफी घ्यायचं अजून बाकी असेल, पुन्हा एकदा विनंती करतो ज्यांचं जेही प्लेयर्स चहा आणि कॉफी घ्यायचं बाकी आहे आणि ज्यांना घ्यायची इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या डायनिंग सेक्शनकडे यावं. चहा आणि कॉफीचा आस्वाद घ्यावा जेणेकरून आम्हाला हे बंद करता येईल सेक्शन. इथून पुढील 10 मिनिटात ते सेक्शन आपण बंद करत आहोत. त्यापुढे मग पुन्हा आजच्या दिवसासाठी तरी कॉफी चहा हाय टी ज्याला आपण म्हणतो मिळणार नाही. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली आहे. काय सुरेख फटके खेळलेत. 2 कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर पदललित दाखवून खेळलेला फटका मानावं लागेल नक्कीच. शेवटच्या मॅचचे मागील मॅचचे प्लेअर ऑफ द मॅचचा मान या ठिकाणी पटकावलाय तो म्हणजे विक्रांत यांनी. मी विक्रांत यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. आपले ते फटके अजूनही आमच्या मनात बसलेत कारण स्क्वेअर लेगच्या इथे गाड्यांच्या पार्किंगमध्ये फटका मारणारे तुम्ही एकमेव होतात आजच्या दिवसातले. आणि सुंदर फटका. कृष्णा खडके सुद्धा खुश आहेत. कृष्णा खडके हे देखील अगदी त्याच चेंडूला बरोबर पुढे आले ज्या चेंडूवर झेल घ्यायचा होता. आम्ही इथून पाहत होतो सगळं. कमेंट्री बॉक्समधून लाईव्ह WTCच्या माध्यमातून 3 अँगल्सचं लाईव्ह आहे. नक्कीच मित्रांनो, आजकालच्या दुनियेत एका यंगस्टर्सचा जो गेम आहे तो फार इम्प्रूव्ह झाला आहे.
आणि प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यंगस्टर या ठिकाणी पाहायला मिळतात. यावेळेला सुद्धा एक चांगला फटका आहे, यावेळेला सुद्धा एक षटकार आहे. आत्ताच विक्रांत यांना सन्मानित करताना सांगितलेलं की पार्किंगच्या दिशेने एकच षटकार आलाय, आज दुसरा देखील आलाय. 24 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. धावसंख्या पहिल्याच चेंडूनंतर धावसंख्या 24. करंजाडे वॉरियर्स मधून फायटर ऑफ द मॅच म्हणजेच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर दिलं जात आहे करंजाडे वॉरियर्सच्या सागर पाटील यांना. मी विनंती करेन सागर यांना की आपण व्यासपीठावर यायचंय. सागर, झेल या ठिकाणी सुटलाय. नक्कीच मित्रांनो लक्षात असू द्या, तुमच्या स्वप्नांच्या रोपट्याला जर आत्मविश्वासाचं पाणी चढलं ना तर त्याला यशाचं पीक येण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही मित्रांनो. कारण हे अटल आहे. आजच्या युगात आपण पाहिलं की अभिषेक शर्मा सारखा बॅटर आहे जो युवराज सिंग सोबत रात्रभर नेट सेशन त्यांचे चालू असतात. त्यांच्या प्रत्येक कडेकपाऱ्यात ही मेहनत असते. परंतु आपण ज्या वेळेला एखाद्या खेळाडूला लांबूनच जज करतो ना तेव्हा आपल्याला त्याच्या मागची, त्याच्या पडद्या आडची मेहनत माहिती नसते. त्याने किती कष्ट केले, त्याने किती स्वतःला झिजवलंय, त्याने किती स्वतःला मोटिवेट केलंय. आज विराट कोहली जरी फॉर्ममध्ये नसला, आज तितका फॉर्म त्याचा नसला जेवढा पीकमध्ये होता, तरी विराट कोहलीनं काय केलंय हे जेव्हा लहान मुलगा त्याला रणजीच्या कॅम्पमध्ये जाऊन प्रश्न विचारतो ना, भैया इंडियन क्रिकेट टीम में खेलने के लिए क्या किया जाए, आणि तेव्हा विराट कोहली त्याला हसत हसत म्हणतो की बेटा देखो जो बेंचमार्क है ना, बेंचमार्क से ऊपर सोचो. आणि ते करून झालाय. रणजीच्या सामन्यामध्ये ज्या वेळेला त्याच्या वडिलांचं निधन झालं त्यावेळेला वडिलांचे अंतिम संस्कार करून येऊन मॅचमध्ये सेंचुरी ठोकणारा एकमेव फलंदाज भारतातल्या दिल्लीचा विराट कोहली होता. आणि हे सांगायला आज मला, तुम्हाला, आम्हा सर्वांना अभिमान वाटतो, कारण भारतीय खेळाडू आहे. यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉलला, एक धाव यावेळेला पूर्ण केली आहे. या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक एका धावेने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलक येऊन पोहोचतोय 28 या आकड्यावरती. नक्कीच या प्रत्येक क्रिकेटरमध्ये जर पाहिलं तर एक स्टोरी लपलेली आहे. नक्कीच शिवाजी पार्कमध्ये 317 नंबरच्या बसमधनं येऊन स्टंपवरती असलेला कॉईन उडवून त्या कॉईनचे खाऊ घेऊन मित्रांमध्ये वाटणं सोपं काम नव्हतं. कारण आचरेकर सर ते इंडियाचा देव, क्रिकेटचा देव, हा प्रवास त्याने केला तो असाच नाही काय. आपण बोलतोय सचिन रमेश तेंडुलकर यांच्याबद्दल, ज्यांना आपण क्रिकेटचा देव असं म्हणतो. कारण भारतासाठी केवळ 16 वयाचे असताना ज्यांनी डेब्यू केला आणि त्यानंतर इंग्लंड असू द्या, वेस्ट इंडिज असू द्या किंवा मग आणखीन कोणता संघ असू द्या, कोणत्याही संघासमोर त्यांनी तमा बाळगली नाही. अजूनही त्यांची प्रत्येक इनिंग, प्रत्येक बॉल, त्यांचा तो स्ट्रेट ड्राईव्ह, त्यांचा आज वानखेडेमध्ये खेळला गेलेला तो स्ट्रेट ड्राईव्हचा पुतळा, या सर्व ऐवजाबद्दल त्यांचं जर श्रेय कोणाचं असेल तर आचरेकर सरांचं. आचरेकर सरांच्या अकॅडमीमध्ये शिवाजी पार्कच्या त्या मैदानात बेंगाल क्लबच्या समोरच्या विकेटवरती हे दोघंही जण खेळत असत. विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, दोघं तसे चांगले मित्र होते. परंतु इंडियन क्रिकेट टीममध्ये दोघं एकत्र आले आणि मग इंडियन क्रिकेट टीमचं देखील कायापालट हळूहळू होऊ लागला. अशा प्रकारे आपल्या मुंबई, नवी मुंबईने आजपर्यंत बरेच खेळाडू या भारताला दिलेत. त्यातील एक नाव म्हणजे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर. आज नंबर 4 वरती ODI वन डे क्रिकेटमध्ये आपली जागा कन्फर्म करणारा फलंदाज म्हणून ज्याने आपलं नाव रेखाटलंय तो श्रेयस अय्यर. माटुंग्यामध्ये राहणारा श्रेयस अय्यर, माटुंगा जिमखानामध्ये खेळलेला श्रेयस अय्यर, इस्लामिक जिमखान्यांवरती जाऊन हेल्मेट उचलून उचलून सेंचुरीज मारणारा श्रेयस अय्यर. दरम्यान यावेळेला फटका काय सुरेख आलाय, फटका जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार, येतोय चौकार 4. हॅलो स्वरूप,
आत्ताच मी ऐकलं तू हिस्ट्री सांगत होतास येस सर. रिगार्डिंग मुंबई आणि नवी मुंबईने दिलेल्या प्लेयर्सबद्दल Yes, आपल्या yes. भारतीय संघाला. त्यात सर्वात प्रथम मी म्हणेल जो भूतकाळ आहे तो आपण विसरता कामा नये. जो एक सुवर्णयुग आपल्याला दाखवलेला त्यातले आणि फर्स्ट जी ट्रॉफी आपण वर्ल्ड कप मिळवलेला त्या टीममधले रवी शास्त्रीजी, सुनील गावस्करजी, तसंच अगोदरचे अजित वाडेकर, अजित आगरकर, नंतर दिलीप वेंगसरकर, या सध्याचा याच्यामधला अजिंक्य रहाणे, हे प्लेयर्स देखील यांचं देखील फार मोठं योगदान आपल्या भारतीय संघासाठी राहिलेलं आहे. मला वाटतं ह्याचा आपण विसर पडू देता कामा नये. येस सर ॲब्सोल्युटली. आपण जर पाहायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला ही गोष्ट माहिती नसेल कोणाला, जी आपण ODI फॉर्मॅटची एक ट्रॉफी आपण पाहतो जी रणजी ट्रॉफी आहे, आणि एक ट्रॉफी आपण पाहतो जी विजय हजारे ट्रॉफी, एक सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी असते, एक विजय हजारे ट्रॉफी असते. जी विजय हजारे ट्रॉफी आहे ती आपण का खेळतो हे आजपर्यंत कोणाला माहिती नाही आहे. बघा, आपल्या महाराष्ट्रामध्येच सांगली नावाचा जिल्हा आहे, आणि या सांगली नावाच्या जिल्ह्यामध्ये जन्म घेतला होता विजय हजारे यांनी. त्यांनी 1960मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध भारतासाठी सिरीज जिंकली होती, आणि तेव्हापासून आपल्या भारतामध्ये त्यांच्या नावाने एक ODI वन डे क्रिकेट फॉर्मॅटमध्ये ट्रॉफी सुरू झाली, जिचं नाव आपण विजय हजारे ट्रॉफी असं ओळखतो. आणि त्याचमुळे इतिहास असं सांगतो की महाराष्ट्राने फक्त ऐतिहासिक दस्तऐवज नाही तर इतिहासामध्ये ठसा उमटवून ठेवणाऱ्या मोठमोठ्या रंगकर्मींची देखील नावं दिली. त्याचमुळे महाराष्ट्र ज्यांनी नाव मोठं केलंच, परंतु मोठ्या नावाची माणसंसुद्धा या महाराष्ट्रातूनच घडली. अशा प्रकारचा माझा महाराष्ट्र, अशी माझी मुंबई, अशी माझी नवी मुंबई, अशा सर्वच विभागांना एकत्र घेऊन आज आपण नवी मुंबईचं क्रिकेट या ठिकाणी पाहतो आहोत. दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. एकच धाव यावेळेला सुद्धा आली आहे. धावसंख्या 45ची 46 वरती येऊन पोहोचते. चेंडू जर आपण पाहिलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातले. यावेळेला पहिला चेंडू, आणि या पहिल्या चेंडूला केलाय पुल. 1 बाउन्स, चेंडू जाईल सीमारेषे पार फाईन लेगच्या दिशेने. 1 बाउन्स, चौकार, 4. थँक्यू DJ. यावेळेला पुढे येऊन खेळलेला फटका आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या कवेत फलंदाज होत आहेत बाद. टीमला लागतोय पहिला झटका. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 50. अर्धशतक पूर्ण. पार्टनरशिप नंतर पहिला झटका, पहिला गडी बाद. सतला थर्ड हायेस्ट स्कोर करून माघारी परतलेत. 15 चेंडू आणि 42 धावा करून माघारी परतलेत ते म्हणजे मयूर. एकदा जोरदार टाळ्या मयूरसाठी. दरम्यान 50 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दरम्यान चंद्रकांत आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. पुढचा चेंडू, बॅटची कडा घेतली आहे, झेल सुटलाय. पहिलेच नक्की उडी मारली होती त्यांनी.
एक धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 51 वरती येऊन पोहोचते. नक्कीच सचिन मोकल यांच्यासारख्या फलंदाजासमोर ही धावसंख्या चांगली आहे, कारण ती एक विकेट जर गेली तर संघाच्या मनोबलाचा ढाचा नक्कीच ढासळतो. हा, क्षमता आणि कलात्मकता ही बाकीच्या बॅटर्सकडे सुद्धा तितकीच मोलाची आहे, परंतु एक मनोबलाचं खच्चीकरण जे आहे ते त्यांच्या विकेटनंतर होऊ शकतं असं इकडे वाटतंय. बघूया काय घडतंय, कारण अनिश्चिततांचा खेळ आहे. काय घडेल काय नाही, कारण येणाऱ्या 2 मॅचेस ज्या आहेत, झालेल्या 2 मॅचेस ज्या आहेत या संघाच्या, त्या पनवेल प्राईडला अगदी वन हँडेडली जिंकवून पुढच्या फेरीत प्रवेश करायला भाग पाडलाय ते म्हणजे सचिन मोकल यांनी. या मॅचमध्ये सुद्धा तशाच प्रकारचा खेळ त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळणार का, हे देखील एक प्रश्नचिन्हच आहे. दरम्यान आजच्या दिवसातला शेवटचा सामना या ठिकाणी सुरू आहे. पहिल्या डावातले शेवटचे काही चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. चार चेंडूंनंतर धावसंख्या 53 वर येऊन पोहोचली आहे. 2 शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. दरम्यान 5वा चेंडू या षटकातला येतोय. आखूट टप्प्याचा बॉल आहे. फिल्डर त्या चेंडूला चेस करेल डीप मिड विकेटमध्ये. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जाणार आहेत. 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धावांनी धावफलक जर आपण पाहिलं तर 55 वर येऊन पोहोचलाय. लास्ट बॉल रिमेनिंग इन द इनिंग्स. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पहिल्या डावातला. आणखीन एका खेळाडूचं जर मुंबईमधल्या नाव अधोरेखित करायचं तर ज्यांनी वर्ल्ड कप फायनलमध्ये सुद्धा आपलं कॉन्ट्रीब्युशन दाखवलं, आपल्या लेफ्ट हँडेड बॅटिंगनं मोठमोठे फटके खेळायची क्षमता ठेवली, बॉलला नेहमीच स्टँडमध्ये पाठवलं, ते शिवम दुबे. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू निघून जाईल सीमा पार आणि 59 धावा आता धावफलकावरती झाल्या आहेत. म्हणजे 24 चेंडू आणि 60 धावांची गरज असणार आहे दुसऱ्या डावात. आपण पाहत आहात आजच्या दिवसातला शेवटचा सामना, डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 डे 1 लास्ट मॅच, को पावर्ड बाय ICTC अँड अपोलो हॉस्पिटल. थँक्यू. स्कोर कार्ड काय आहे स्वरूप? 24 balls to go and 60 to win. 60 runs to win, sir.
संतोष जाधव आणि सचिन मोकल यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते आपल्याला. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता. तीनही अँगल्स आपल्या स्क्रीनवरती, मोबाईल स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. कशा प्रकारे हे मैदान संपूर्णतः कॅप्चर केलं जात आहे आमच्या कॅमेरामॅन्सच्या माध्यमातून. कॅमेरामॅन हरीश पाटील, त्याचप्रमाणे कॅमेरामॅन पूर्वेश शेळके, त्याचप्रमाणे कॅमेरामॅन राज, या तीनही कॅमेरामॅन्सच्या माध्यमातून आणि या तीनही कॅमेरामॅन्सच्या चित्रफितींना म्हणजेच व्हिडिओजला संकलित म्हणजेच एडिट करून आपल्या सर्वांसमोर पोहोचवणारे राहुल उल्वेकर, मालक चालक संचालक ऑफ वर्ल्ड टेनिस क्रिकेट. 24 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता असणार आहे या मॅचमध्ये. त्याचप्रमाणे आपण पाहतो आहोत सकाळपासून सुमधुर गीतांचा जो सहवास आहे तो आपल्याला टाकोबा साऊंड्स यांच्या माध्यमातून करावे गाव सीवूड्स इथले टाकोबा साऊंड्स यांच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या सुस्वर सुमधुर संगीतांनी या ठिकाणी दाखवलं जात आहे. दरम्यान सुरुवात होते मॅचला. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पकडलाय झेल आणि संपुष्टात आणलाय बॅटरचा खेळ. संतोष होत आहेत पहिल्याच चेंडूवरती बाद. सचिन मोकल आता नाराज आहेत कारण पहिल्याच चेंडूवर विकेट दिली आहे. टीमची धावसंख्या 0. पहिला झटका, पहिला गडी बाद. धावांचा श्री गणेश या ठिकाणी होतोय. पहिली धाव फलकावरती लगावली जाते. अजूनही 59 धावांची गरज आहे. 22 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 बॉल्स 59 रन्स टू विन. विन सिच्युएशन दोन्हीही टीमसाठी आहे. टॉस बॉक्समध्ये बोलणं झालं होतं आणि आजच्या दिवसानंतर कळेल आपल्याला की कोणत्या टीम क्वालिफाय झालेल्या आहेत. फुलरलँडचा बॉल फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न झाला सचिन मोकल यांच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. नक्कीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते ती म्हणजे सुरेश यांच्या माध्यमातून. एक चांगली ॲक्शन पाहायला मिळते. यावेळेला देखील यॉर्क केले चेंडूला. ओ हो वा, थांबवलं जात आहे सचिन मोकल यांना. काय सुंदर डिलिव्हरी आहे. नक्कीच अशा प्रकारच्या फलंदाजाला थांबवण्यासाठी अशा प्रकारची डिलिव्हरी गरजेची आहे. आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून की काय घडलं. बघा कशा प्रकारे त्यांनी रनअप घेतला आणि कशा प्रकारे त्या डिलिव्हरीला टाकलं, यॉर्क केलं त्या बॉलला किती सुंदररित्या. यावेळेला नेक्स्ट बॉल, या नेक्स्ट बॉलला मात्र पाठवलंय एका धावेसाठी. एक धाव पूर्ण केली गेली अगदी सहजरित्या. 5 चेंडूंनंतर आता धावसंख्या फक्त 2 इतकी झाली आहे. बघा 4 ओव्हरची मॅच आहे म्हणजे प्रेशर कोणत्याही क्षणी तुमच्यावर बिल्टअप होऊ शकतं आणि ते प्रेशर आता बिल्टअप केलंय सुरेशनं आपल्या गोलंदाजीनं. शेवटचा चेंडू आहे, किरण यांना खेळू दिला जातोय तो चेंडू. या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट केली जाणार की मग पुढच्या ओव्हरला सचिन मोकल राहणार स्ट्रायकिंग एंडवर. फुलटॉस चेंडू आहे, चेंडू हवेत गेलाय. विकेटची अपॉर्च्युनिटी बनली आहे, झेल सुटलाय, धाव घेतली नाहीये. डॉट बॉलनं ओव्हर संपवली आहे म्हणजे पहिल्या षटकानंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 2. एक गडी बाद. अजूनही 18 चेंडू 58 धावांची गरज. 18 बॉल्स टू गो, 58 टू विन.
18 चेंडू आणि 58 धावांची असणार आहे गरज. आपण पाहता आहात डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 को पॉवर्ड बाय ICTC अँड अपोलो हॉस्पिटल. नक्कीच आपण या ठिकाणी ही स्पर्धा पाहतो आहोत. तर सर्व डॉक्टर्ससाठी आयोजित केली गेलेली ही स्पर्धा आज या रायगड भवनच्या सिडको ग्राउंडवरती खेळली जाणारी. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा फटका सचिन मोकल यांच्या बॅटमधनं गॅपमध्ये आहे. फटका निघून जातोय का सीमा पार? हो, फटका निघून जाईल सीमा पार. येतोय सचिन मोकल यांच्या बॅटमधून रिव्हर्सचा फटका. चौकार 4. DJ 6 धावा झाल्या धावफलकावरती. सचिन मोकल सुंदर फटका खेळला या पहिल्या चेंडूवरती. यावेळेला मात्र बराचसा बाहेर आहे चेंडू ऑफ स्टंपच्या. वाईड बॉल, पंचांचा करार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आता 7 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून सचिन मोकल यांचं स्ट्राईकवर राहणं फार गरजेचं आहे. जसं आपण म्हणालो की सचिन मोकल यांची विकेट आणि मनोबलाचं खच्चीकरण कधीही होऊ शकतं. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा तीच दिशा निवडली, तीच दशा केली. आणखीन एक चौकार सचिन मोकल यांच्या बॅटमधून आलाय. 4. माझा एक प्रश्न होता की जर सचिन मोकल रिव्हर्समध्ये इतकीच पारंगतता आहे त्यांना प्राप्त, तर एखादा फिल्डर आत्ता लावला गेलाय तिकडे बघा. मागील चेंडूवर जर तो लावला गेला असता तर हा झेल झाला असता. परंतु आत्ता जर पाहिलं तर त्यांच्यासाठी डीपमध्ये थर्ड मॅन येताना पाहायला मिळतोय आणि एक शॉर्ट थर्ड मॅन सुद्धा. शॉर्ट थर्ड मॅनच्या फिल्डरचं गणित अजूनही माझ्या लक्षात आलेलं नाही आहे. दरम्यान पुन्हा एकदा यॉर्कर नक्कीच हे प्रेशर बिल्टअप होणार आहे. स्ट्राईक सचिन मोकल सोडणार नाहीयेत याची जाण आहे समोरच्या संघाला. धावसंख्या केवळ 11 झाली आहे. बघा सचिन मोकल आले काय आणि त्यांनी 2 चेंडूंवर 2 चौकार खेळले काय. 8 धावा 2च चेंडूंवरती बनवून टाकले आहेत. म्हणजेच 3 चेंडूंवरती आता 11 धावा झाल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखीन एक चांगला चेंडू आहे, चांगला फटका देखील आहे त्यावरती, परंतु एकही धाव घेतली नाही आहे. 11 धावा 4 चेंडूंनंतर सुद्धा. बघा आता गोलंदाजाकडे देखील तितकाच बेनिफिट वाढत जातोय, परंतु त्याच्या मनामध्ये जो बेनिफिट ऑफ डाऊट निर्माण केलाय त्याला कुठेतरी हटवण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नामध्ये फसले आणि सचिन मोकल यावेळेला कॉट बिहाइंडच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला जाऊन बसले. सचिन मोकल होत आहेत बाद आणि मनोबलाचं खच्चीकरण ज्याच्याबद्दल आम्ही चर्चा करतच होतो ते या ठिकाणी प्राप्त झालंय. ते म्हणजे कळंबोली वॉरियर्स या संघाला. कळंबोली वॉरियर्स दे आर अनस्टॉपेबल टुडे आणि विकेट महत्वाची मिळाली आहे. संघाची धावसंख्या 1.5 षटकांनंतर 11. 2 गडी बाद. टीम पनवेल प्राईड. XYZ दरम्यान यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आणखीन एक कॉट बिहाइंड. आणखीन एक बॅटर तंबूच्या आश्रयाला. 2 विकेट झाले या ओव्हरमध्ये आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 11. 3 गडी बाद. टीम पनवेल प्राइड्स. थँक्यू.
गोलंदाजी मार्कवर शेखर पवार या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर चांगली गोलंदाजी नक्कीच करावी लागणार आहे त्यांना. सचिन मोकल नक्कीच बाद झालेत. विनंती असणार आहे पनवेल प्राईड आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. आपला एकही खेळाडू नसल्या कारणाने आपल्या बॅटर्सची नावं या ठिकाणी लिहिली जात नाही आहेत. आपली सलामीची जोडीची नावं इथे माहिती होती त्यामुळे आम्ही लिहिली आहेत. अन्य कोणत्याही बॅटरचं नाव आम्हाला इथे माहिती नाही आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल डॉट शेखर यांचा. विनंती असणार आहे पनवेल प्राईड आपल्या संघाला कृपया करून आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. पनवेल प्राईड दरम्यान 11 धावा 3 गडी बाद अशा प्रकारचं समीकरण पनवेल प्राईड यांचं पाहायला मिळतंय. परंतु या संघाला कळंबोली या संघाला मानावं लागेल. कारण आजच्या दिवसात एक खेळाडू असा असतो बघा राहुल की नजरेआड असतो परंतु तो खेळाडू परफॉर्म करत असतो. असा ISPL मध्ये एक खेळाडू आहे ज्याने 400 धावा केल्या आहेत परंतु तो नजरेआड राहिला. श्रीनगरचा सागर अली ज्याने इतकी चांगली फलंदाजी केली की लोकांना तो 300 धावा झाल्यानंतर ओळखायला लागले लोक त्याला. कारण तो इतके दिवस एक्सपोजरमध्येच नव्हता. यावेळेला चौकार आलाय, एक चांगला फटका आलाय, वाखाणण्याजोगा फटका आलाय. कॅपमध्ये मारलेला हा फटका आहे. धावसंख्या आता 17वरती झेप घेऊ पाहते. 17 धावा धावफलकावरती झाले आहेत. 2.3 षटकांनंतर 3 चेंडूंचा खेळ, एकूण 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि या 9 चेंडूंमध्ये गरज असणार आहे ती म्हणजे 43 धावांची. 9 चेंडू आणि 43 धावांची गरज. सागर अली यांनी देखील एक सुंदर खेळी खेळली आहे. तशीच ही टीम आहे कळंबोली वॉरियर्स. आज सकाळी त्यांनी पहिलं हरवलं ते म्हणजे नवी मुंबई इंडियन्स या संघाला, ज्या संघाने 89 धावा केल्या आणि मागच्या सामन्यात 79 धावा केल्या. त्या संघाला एकमेव संघाने हरवलंय तो म्हणजे कळंबोलीचा. अशा प्रकारचा जर खेळ दाखवत राहिला हा संघ तर नक्कीच फायनलमध्ये आणण्यापासून या संघाला कोणीही थांबवणार नाहीये. दरम्यान आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. बघा एक बॅलन्स टीम आहे, कोणताही स्टारकास्ट नाही आहे या टीममध्ये. परंतु या टीमकडे ते सगळं आहे जे एका नॉर्मल टीमकडे नाही आहे, जे एका स्टारकास्ट टीमकडे नाही आहे. आखूट टप्प्याचा बॉल, सुंदर फटका, सुबक फटका. मागे फिल्डर फक्त चेस करेल त्या चेंडूला आणि अडवेल सुद्धा. चांगली अडवणूक केली गेली या चेंडूची. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. 19 धावा आता धावफलकावरती. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. एक शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक 3ऱ्या षटकातला. अजूनही 41 धावांची गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 41 धावांची गरज. शेखर पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. यावेळेला शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवर सुद्धा येईल एक चौकार. म्हणजेच षटक संपता 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 23. 3 गडी बाद. अजूनही 6 चेंडू आणि या 6 चेंडूंवरती 37 धावांची आवश्यकता. एखादा वाईड आला आणि 6 षटकार आले तर या मॅच मध्ये जिंकू शकतात. परंतु वन्स इन अ ब्लू मून ज्याला म्हणतात ते जर घडायचं आज लिहिलं असेल, कारण या पहिल्या दिवसात बऱ्याचशा अशा अनिश्चित अशा गोष्टी झाल्या आहेत. परंतु ही गोष्ट जर देखील आज होणार असं लिहिलं असेल तर ही घडल्याशिवाय नियती ही थांबवू शकणार नाही. 6 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. यासीन शेख सुरुवात करतायत या शेवटच्या ओव्हरची. आजच्या दिवसातलं शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ होताना पाहायला मिळतं. यासीन यावेळेला चेंडू लकट करण्याचा प्रयत्न, 2 वेळा हॅट्रिक घेऊन आल्यात RMA या स्पर्धेमध्ये. यावेळेला 2 धावा पहिल्याच चेंडूवरती घेतल्यात म्हणजेच 5 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. आज क्वालिफाय होंगे क्या टीम? कितना होंगे? 2-2 यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. झेल पुन्हा एकदा सुटलाय. पुन्हा एकदा 2 धावांचा फटका आहे. आता 33 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू उरतील 4. औपचारिकता मस्त शिल्लक आहे फक्त.
आजच्या दिवसात तीनही पंचांनी अगदी काटेकोररित्या आज काम केलंय. आजच्या डिसिजन्समध्ये देखील कोणत्याही प्रकारची चूक त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली नाही आहे. खेळाडूंनी देखील मनमिळावू पद्धतीने त्यांचे डिसिजन्स जे आहेत ते प्रत्येक चांगल्या वेमध्ये घेतलेत. कोणत्याही डिसिजनना जास्त टॅकल झालेलं नाही आहे. 3 चेंडू आणि 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती आत्तापर्यंत केवळ 28 धावा करू दिल्या आहेत. एकही चौकार किंवा एकही षटकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळालेला नाही आहे. आणखीन एक चांगला चेंडू. आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये 3-3 धावांचे 2 फटके, 2-2 धावांचे 2 फटके आणि एक सिंगल. 2 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत फक्त या 4 चेंडूंमध्ये. सुंदर षटक हाताळले आतापर्यंत. आपल्या गोलंदाजीवरती एक चांगली रिदम प्राप्त करून घेताना उद्याच्या मॅचेससाठी, परवाच्या मॅचेससाठी, कारण इथून जर चांगला रिदम घेऊन गेले या खेळपट्टीवरती तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या क्वालिफाईंग स्टेजमध्ये, येणाऱ्या प्लेऑफ स्टेजमध्ये त्यांच्या संघाला कोणताही संघ थांबवू शकणार नाही. याची जाण, याची समज अगदी अचूकरित्या या संघाकडे आहे. कळंबोली पॅकर्स, कळंबोली वॉरियर्स या संघाकडे. वॉरियर्स अगदी योद्ध्यासारखे लढले आहेत. गनिमी कावा काय असतो ते या संघाने आज समजावलं आहे. कळंबोली चांगली कामगिरी केली आहे, परंतु आता या चांगली कामगिरी करत नाही आहेत. वेळ दवडत आहेत. 2 चेंडू उरलेत. औपचारिकता शिल्लक आहे, तरीसुद्धा प्लॅनिंग इतकं सुरू आहे. यावेळेला फक्त त्या चेंडूला दिशा दाखवली आहे. फाईन लेगच्या फिल्डरची चांगली अडवणूक झाली आहे. चुकीच्या एंडला कदाचित थ्रो गेला आहे. हो, नक्कीच यष्टीरक्षकापर्यंत थ्रो गेला असता तर तो इझी रनआउट बनला असता. परंतु 2 धावा या ठिकाणी. 30 धावांची गरज आहे. 30 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग, लास्ट बॉल ऑफ दिस मॅच अँड लास्ट बॉल ऑफ द डे. पुल करण्याचा प्रयत्न 22च्या स्वरूपात. चेंडू निघून जाईल सीमा पार. बॅटचा चौकार आहे हा. म्हणजेच आता या सामन्याला जर पाहिलं तर या सामन्यामध्ये 25 धावांनी विजय मिळवला आहे. तो म्हणजे टीम कळंबोली वॉरियर्स या संघाने. अभिनंदन.